तर क्वेश्चन नंबर 1 आपण घेत आहोत. अ 3 डिजिट नंबर इज इक्वल टू 17 टाइम्स द सम ऑफ इट्स डिजिट्स. याचा अर्थ असा आहे की एक 3 अंकी संख्या आहे, ती जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर ती कशी मिळते, त्याच्याच डिजिटची बेरीज करून त्याला 17 मल्टिप्लाय केल्यानंतर. जर फॉर एक्झाम्पल एक संख्या आहे 1 2 3, तर त्यांचं असं म्हणणं आहे की ही संख्या तुम्हाला कशी मिळेल, जर तुम्ही यांच्याच डिजिटची बेरीज केली 1 + 2 + 3 विच इज 6 आणि इंटू त्याला जर 17 केलं तर येणारी संख्या ही तीच असणार आहे. आता या केसमध्ये ते होणार नाही, पण आपल्याला ती संख्या शोधायची आहे, त्याच्यामध्ये असं होतंय. तर ही पहिली गोष्ट आपल्याला इथं सांगितलेली आहे. दुसरी गोष्ट, इफ द डिजिट्स आर रिव्हर्स्ड, जर डिजिट्स काय केले, रिव्हर्स केले. अगेन सेम एक्झाम्पल जर आपण घेतलं 1 2 3, तर नाव द नंबर विल बी 3 2 1. द डिजिट्स जर रिव्हर्स केले तर नवीन नंबर जो आहे, द न्यू नंबर, नवीन नंबर, तो जुन्या नंबर पेक्षा 198 काय जास्त आहे, 198 मोर. म्हणजे बेसिकली यांच्यातील फरक 198 आहे. मोठी संख्या आहे ती जी रिव्हर्स केलेली मोठी संख्या आहे, त्याच्यातील वजाबाकी 198 आहे. अल्सो तिसरी गोष्ट आपल्याला सांगितली आहे, अल्सो द सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट. सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट म्हणजे या केसमध्ये 1 आणि 3 हे एक्स्ट्रीम डिजिट्स आहेत. एक्स्ट्रीम डिजिटची जर बेरीज केली, इज लेस, ही कमी आहे, दॅन द मिडल डिजिट बाय युनिटी. म्हणजे त्यांची बेरीज ही 1 ने कमी असणार आहे मधल्या डिजिटपेक्षा. याचा अर्थ असा होतो की यांची बेरीज आता या केसमध्ये किती होते, 1 आणि 3 4 होते, मग मधली संख्या बेसिकली 5 आहे असं त्यांना सांगायचं आहे. त्यांची बेरीज 1 ने कमी आहे, याचा अर्थ आपण समजून घ्यायचा आहे की ती मधली संख्या या दोघांच्या बेरजेपेक्षा 1 ने जास्त आहे. कोण कमी आहे कोण जास्त आहे याचा क्लिअर आपल्याला अंदाज आला पाहिजे. इथं काय सांगितलेलं आहे, यांची बेरीज 1 ने कमी आहे मधल्या संख्येपेक्षा, म्हणजेच मधली संख्या ही 1 ने जास्त आहे यांच्या बेरजेपेक्षा. हे मी तुम्हाला का सांगतोय उलट, कारण अज्युम करण्यासाठी आपल्याला तसं अज्युम करावं लागतं. म्हणजे कसं, जर आपण एक्स्ट्रीम डिजिट मधला एक डिजिट x, दुसरा y, याकडेचा x आहे समजा, त्याकडेचा y आहे, तर मधला डिजिट आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल, तो म्हणजे असा x + y + 1, कारण यांच्या बेरजेपेक्षा तो 1 ने जास्त आहे. सांगताना त्याने उलट सांगितलेलं आहे, पण आपल्याला समजून घ्यायचं आहे असं, कारण आपल्याकडे 2च व्हेरिएबल अवेलेबल आहेत, आपण तिसरा व्हेरिएबल घेऊ शकत नाही. म्हणून तिसरा व्हेरिएबल आपण न घेता आपण काय करतो, तर तिसरा जो मधला जो डिजिट आहे तो त्यांचाच वापर करून आपण तयार करत असतो. हा पहिला डिजिट, हा दुसरा डिजिट, हा तिसरा डिजिट, हे आपल्याला सुरुवातीला समजतं. त्याच्यानंतर आपण काय करतो, तर यांचा वापर करून ऍक्च्युली तो नंबर काय असेल हे आपण शोधतो. असं आपण डायरेक्ट बाजूला लिहून तो नंबर मिळत नसतो. आपल्याला नंबर तयार करण्यासाठी त्याच्या स्थानिक किमतीने आपण त्याला काय करत असतो, मल्टिप्लाय करून मिळवत असतो. फॉर एक्झाम्पल एखादी संख्या आपण एक्झाम्पल घेतलं, समजा 23 आहे. 23 हा संख्या कशी मिळते आपल्याला, 2 ही दशक ठिकाणी आहे म्हणून याला आपण किती ने गुणतो, 10 ने गुणतो, आणि ह्याच्यामध्ये ऍड करतो 3 हा एकक ठिकाणी आहे म्हणून त्याला 1 ने गुणतो. अशा पद्धतीने आपल्याला हे 20 आणि हे 3 असं मिळून ती संख्या मिळत असते. सेम आपल्याला आता 3 डिजिट्स मिळालेत, एक x आहे, एक x + y + 1 आहे आणि एक y आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला प्रत्येकाला त्याच्या स्थानिक किमतीने मल्टिप्लाय करून आपल्याला तो डिजिट काय करायचा आहे, मिळवायचा आहे, सॉरी तो नंबर काय करायचा आहे, मिळवायचा आहे. तर आपण सुरुवातीला आपण अज्युम करूया, लेट एक्स्ट्रीम डिजिट्स ऑफ नंबर आर
आपण करूया युनिट प्लेसला कोण आहे असं म्हणूया. युनिट प्लेसला आपण वाय अज्युम करूया आणि युनिट प्लेस त्या बाजूचा झाला. या बाजूचा जो आहे तो कुठल्या प्लेसचा असणार आहे? 100 प्लेसचा असणार आहे. बरोबर आहे का? 100 प्लेसचा जो असणार आहे त्याला आपण काय अज्युम करूया? एक्स अज्युम करूया. म्हणजे मगाचपासून जे आपण अज्युम करतोय तेच. ठीक आहे. हेन्स डिजिट ॲट मिडल प्लेस किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो? टेन्स प्लेस पण म्हणू शकतो. बरोबर आहे की नाही? तो टेन्स प्लेस म्हणजेच मिडल प्लेस आहे. तर तो किती असणार आहे? मग आपल्याला माहिती आहे की त्यांची बेरीज अधिक 1. आले का लक्षात? हे एक डिजिट आहे, हा एक डिजिट आहे, हा एक डिजिट. नाव द नंबर हेन्स द ओरिजिनल नंबर काय असेल? तर आपला असेल, लक्षात घ्या, जो कोण 100 प्लेसला आहे त्याला कितीने मल्टिप्लाय करणार? 100 ने. मग तो झाला 100x. सिंपल आहे, जास्त काही लिहित बसायची गरज नाही. प्लस टेन्स प्लेसला कोण आहे? त्याच्यानंतर तो टेन्स प्लेस, तर तो त्याला आपण कितीने मल्टिप्लाय करणार? 10 ने. 10 ने मल्टिप्लाय करत असताना इथं आपण कंस वापरतो, कारण हा पूर्णच्या पूर्ण एक डिजिट आहे. तो डिजिट आहे आणि त्या डिजिटला मल्टिप्लाय करतोय आपण, याच्यामुळे आपल्याला हे तर कंस वापरावं लागतो. आणि प्लस वी हॅव युनिट प्लेस वाय, आणि युनिट प्लेसला आपण 1 ने मल्टिप्लाय करतो, त्यामुळे तो तसाच राहील. आता थोडंसं इथं आपण याला लिहूया व्यवस्थित करून. तर 100x हे होईल, हे जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल? हे पहिल्यांदा 10x होईल, त्यानंतर 10y होईल. बरोबर आहे? आणि काय होईल? प्लस 10 होईल. 10 × 1 10 होईल, आणि प्लस हा y आहे तसा. नाव अगेन वी सी हिअर सम लाईक टर्म्स म्हणजे ही एक्स वाली टर्म आहे, ही पण एक्स वाली टर्म आहे. दॅट इज वाय इट विल बिकम 110x, 110x होईल. अँड यांची सुद्धा बेरीज होईल 11y, आणि राहील किती? 10. सो दिस इज आवर ओरिजिनल नंबर. हा आपला ओरिजिनल नंबर आहे, लक्षात घ्या, हा ओरिजिनल नंबर आहे. आणि आता आपण त्याचा रिव्हर्स नंबर पण काढून घेऊ. आपल्याला लागणार आहे ना पुढे रिव्हर्स नंबर पण लागणार आहे. त्यामुळे आता रिव्हर्स नंबर काय असेल? द नंबर ऑब्टेन्ड बाय रिव्हर्सिंग द डिजिट्स जर आपण उलटे केले तर इथं आपल्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे. 3 डिजिट्सचा नंबर ज्यावेळी असतो त्यावेळी डिजिट उलटे जरी केले तरी मधला जो आहे तो मध्येच राहतो, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे टेन्स प्लेसचा काय होत नाही? चेंज होत नसतो. सिमिलरली इथं आपला टेन्स प्लेसचा जो कोण आहे तो तिथंच राहणार. फक्त काय होणार आहे? युनिट प्लेस आणि 100 प्लेसचे काय होणार आहेत? इंटरचेंज होणार आहे, बाकी काय नाही. म्हणजे आपण आता लिहायला जरी चालू केलं डायरेक्ट तरी चालते. बघा, आता मी 100 ने मल्टिप्लाय तर करणार, पण एक्स ला नाही करणार. यावेळी कुणाला करणार? मी वाय ला करणार, कारण हे दोघंच फक्त चेंज होणार आहेत. प्लस मधला जो कोण डिजिट आहे तो तसाच येणार आहे, 10 × x + y + 1. एक्झॅक्टली ते होते, फक्त इथे शेवटी काय येणार आहे? x येणार. ही आपल्या गोष्टीत लक्षात आली पाहिजे, महत्वाची. आणि त्याच्यानंतर आपण ह्याला सुद्धा कॅल्क्युलेट करतोय ॲज युज्युअल. 10x 10y + 10 + x. बरोबर आहे का? मग हे सुद्धा किती होईल? 110y होईल, ठीक आहे ना. सिमिलरली यांची बेरीज होईल, आणि याची बेरीज होईल, किती होणार आहे? 11x होणार आहे, प्लस 10 येणार आहे. तर हा आपला असणार आहे रिव्हर्स्ड नंबर, आहे की नाही. रिव्हर्स्ड नंबर पण आपल्याकडे आलेला आहे, ओरिजिनल नंबर पण आपल्याकडे आलेला आहे. नाव लेट्स क्रिएट सम कंडिशन्स. आता आपल्याला कंडिशन्सचा वापर करून आपल्याला इक्वेशन्स तयार करायचे, जे आपण इव्हेंच्युअली सोडवणार आहे. तर इक्वेशन्स साठी आपल्याला कंडिशन्स पहिल्यांदा दिलेली आहे, ती वाचूया. आपल्याला काय म्हणले? सिंपल कंडिशन आहे, अ 3 डिजिट नंबर इज इक्वल टू 17 टाइम्स द सम ऑफ इट्स डिजिट. सो फ्रॉम फर्स्ट कंडिशन, मी इथे लिहितो, मी फ्रॉम फर्स्ट कंडिशन, तीन डिजिट नंबर आहे किंवा इज इक्वल टू 3 डिजिट नंबर म्हणजे हा. आता ज्यावेळी आपल्याला ओरिजिनल, आपण ज्यावेळी चर्चा करतो त्यावेळी ओरिजिनल नंबर बद्दलच बोलत असतो. रिव्हर्स नंबर साठी आपल्याला सांगितले पुढे, तिथं पुढे काम आहे. आता आपल्याला ओरिजिनल नंबर सांगितलाय तो घेऊया.
110x प्लस 11y प्लस 10 हा आहे इज इक्वल टू काय आहे 17 टाइम्स 17 पट 17 पट म्हणजे कुणीतरी 17 कोणाला तरी गुणायचं आहे पण कोणाला गुणायचं आहे ते पुढं कुणाला गुणायचं आहे द सम ऑफ इट्स डिजिट्स त्या डिजिट्सच्या बेरजेला गुणायचं आहे मग आपल्याला इथं काय केली पाहिजे तर यांची त्या बेरीज केली पाहिजे कुणाची डिजिट्सची डिजिट्स कोण कोण आहेत हा एक आहे हा एक आहे हा एक या सगळ्यांची बेरीज करूया बघा पहिल्यांदा घेऊया आपला एक्स परत घेऊया आपला वाय आणि परत मधला कोण आहे एक्स प्लस वाय प्लस 1 ह्या सगळ्यांची बेरीज केली आपण इथं हा एक डिजिट आणि हा एक डिजिट इथे लक्षात सगळ्यांची बेरीज केली बेसिकली बाकी काय नाही जसं की आपल्याला 1 2 3 हा नंबर आहे यांची बेरीज केली 1 अधिक 2 अधिक 3 तसंच केलेलं आहे ह्या डिजिटची बेरीज केलेली आहे नाव वी हॅव टू सॉल्व दिस इक्वेशन अँड सिम्प्लिफाय दिस इक्वेशन क्रिएट वन सायमल्टेनियस इक्वेशन लेट्स गो बघा आता 110x इकडे पहिल्यांदा आहे असं ठेवूया थोड्या वेळासाठी हे पहिल्यांदा सोडवूया कारण हा कंस आहे कंसात सुद्धा पहिल्यांदा आपण सोडवूया x आहे हे होणार आहे 2x y आहे हे होणार आहे 2y प्लस 1 बरोबर आहे का x प्लस y प्लस बरोबर आहे 2x प्लस 2y प्लस 1 अगेन काय होईल बघा आता इथं 110x प्लस 11y प्लस 10 इज इक्वल टू हे जर आपण आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर येणार आहे 34x 34y प्लस 17 17 1 17 पुन्हा एकदा आपण यांना व्यवस्थित सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करतो इकडं आणतोय 34x प्लस 11y मायनस 34y ओके आणि आपण 17 वजा 10 ला मात्र तिकडे नेऊया एका स्टेप मध्ये सिम्प्लिफाय केलेलं आहे बघा लक्षात घ्या हळूहळू तुम्ही जरी बघितलं तरी तुमच्या लक्षात यायला काही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे तर इथं आपण काय केलेलं आहे तर एक्स इकडे आणलेला आहे दोन्ही सुद्धा गोष्टी मायनस झालेल्या आहेत तिकडच्या बाजूला येऊन फक्त आपण 10 तिकडे नेलेला आहे मायनस करायला बरोबर आहे आता इकडे काय करूया सबट्रॅक्शन करूया ह्यांची सबट्रॅक्शन मला वाटतं किती येते 76x हे येणार आहे प्लस मायनस हे सुद्धा वजाबाकी होणार आहे वजाबाकी येणार आहे 23y इज इक्वल टू 7 तर हे इक्वेशन असणार आहे आपलं इक्वेशन नंबर 1 इफ वी आर नॉट रॉंग ॲट एनी कॅल्क्युलेशन जर आपले कॅल्क्युलेशन बरोबर असतील तर आपले हे इक्वेशन सुद्धा बरोबर असणार आहे ओके ठीक आहे नाव फ्रॉम सेकंड इक्वेशन आता आपण काय करणार आहे सेकंड इक्वेशन घेऊया फ्रॉम सेकंड इक्वेशन पूर्णपणे किंवा फ्रॉम सेकंड कंडिशन ज्याला आपण म्हणतो ती कंडिशन काय आता आपल्याला वाचायचे तर सेकंड कंडिशन ही आहे इफ द डिजिट्स आर रिव्हर्स्ड जी की आपण ऑलरेडी करून ठेवलंय मिळणारा नंबर आपल्याला माहिती आहे हा द न्यू नंबर हा आहे 198 मोर दॅन द ओल्ड नंबर म्हणजे हा आहे तर तो लिहूया ना मग तो आहे काय आहे तर तो आपल्याला पुढे कळेल तर तो आहे तो इज इक्वल टू आहे 198 नी जास्त म्हणजे हा मोठा आहे मोठा हा असेल तर छोट्यात ऍड करायचं असतं बरोबर आहे की नाही हा मिळण्यासाठी हा कसा मिळणार तुम्हाला छोटा कोण आहे तो लिहूया छोटा कोण आहे ओरिजिनल नंबर लिहिला बघा ओरिजिनल नंबर लिहिला आणि त्याच्यात किती ऍड करणार 198 कारण हा मोठा आहे छोट्यात ऍड केला मोठा मिळणार हे अशा पद्धतीने लॉजिक लक्षात ठेवायचं जेणेकरून आपल्याला कन्फ्युजन होत नाही की कशात ऍड करायला पाहिजे कशात वजा केलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत अगेन वी हॅव टू सॉल्व दिस इक्वेशन 110y इकडं आणूया काय होईल ते 11y त्यानंतर हे प्लस 11x आहे हे इकडं आणूया मायनस 110x आणि हे मात्र तिकडं नेऊया 198 मायनस काय करूया 10 करूया यांची वजाबाकी करूया आपण 99y हे सुद्धा होणार 99x फक्त मायनस मधलं होणार मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही आणि हे होणार 188 हाऊ दिस पॉसिबल काय तर आपलं बरोबर आहे पाहिजे अच्छा सॉरी हे 10 राहिले की आपलं
हे 10 आहे ना, हे 10 ह्या 10 ला काय होईल, कॅन्सल होईल बेसिकली. त्यामुळे इथं काय राहणार, 198च राहणार आहे. ओके, आता ह्याला आपण काय करू शकतो, 99 ने भागू शकतो. 99 ने भागल्यावर काय होईल, हे 99 भागल्यावर हे येईल y, हे येईल x इज इक्वल टू काय येईल, हे 2. आता ह्याला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने, म्हणजे कसं, x अलीकडे y पलीकडे लिहूया, जेणेकरून आपल्याला ते वजा x अधिक y इज इक्वल टू 2 असं लिहूया, जेणेकरून इकडे x आहे ना पहिल्यांदा, आणि इक्वेशन नंबर 2 देऊया. आता हे आपल्याला सोडवायचे आहेत. हाऊ वी कॅन सॉल्व दिस, आवर रेग्युलर मेथड्स ज्या असतात आपल्या त्यांना आपण सोडवूया. सबस्टिट्यूशन मेथडने सोडवू शकतो आपण, इलिमिनेशन मेथडने सोडवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. लक्षात येते. तर इथं आपण काय करूया, याला 23 ने मल्टिप्लाय करूया, याला 23 ने मल्टिप्लाय करूया, जेणेकरून आपल्याला y -23 आहे इथं +23 होईल, आणि देन वी कॅन ऍड मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 23. मग हे काय होईल, -23x होईल, हे होईल +23y, हे होईल 23 × 2 46. याला इक्वेशन नंबर 3 देऊया आपण. नाउ वी ऍड द इक्वेशन 1 and 3. नाउ ऍड इक्वेशन 1 and 3. सो 1 लिहून घेऊया आपण, 76x - 23y इज इक्वल टू 7 आहे, 7 आहे हे. आणि हे इक्वेशन आहे आपलं -23x + 23y इज इक्वल टू 46. ऍडिशन मध्ये काय होतं, आता यांची वजाबाकी, ही होणार आहे 3, ही होणार आहे 5 इफ आय एम नॉट रॉंग, बरोबर आहे. आणि इज इक्वल टू यांची बेरीज होईल, किती होईल, हे सुद्धा 53. हे तर कॅन्सल होईल ना, हे कॅन्सल होईल ॲज युजल. याची बेरीज केली 53x इज इक्वल टू 53. ओके, हेन्स x इज इक्वल टू किती, 1. x ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 1. 53 तिकडे जाऊन डिवाइड करेल, x इज इक्वल टू काय येणार आहे, 1. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन, कुठला पुट करूया आपण, याच्यातच पुट करूया 2 मध्ये, which is -x plus y is equal to 2. x लक्षात घे मायनस आहे, म्हणून इथे x पण मायनस तर आहेच, x काय -1 येणार इज इक्वल टू 2. आणि हेन्स यू कॅन सी हिअर y इज इक्वल टू 2 + 1, y इज इक्वल टू 3. सो दीज आर एक्स्ट्रीम डिजिट्स है ना, हे एक्स्ट्रीम, एक आहे, एक 3 आहे. आपल्याला फाइंड करायचं अजून एक डिजिट, किंवा आपण वी कॅन डायरेक्टली पुट इनटू दिस. आपण जर ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केली ना x ची y ची, कारण हा ओरिजिनल नंबर आहे ना आपला, याच्यामध्ये डायरेक्ट आपण x ची 1 आणि y ची 3 पुट जर केली तर आपल्याला डायरेक्टली काय मिळतो, नंबर मिळून जाईल. और आपण डायरेक्ट डिजिट पण शोधू शकतो, हा डिजिट सापडलाय, हा डिजिट सापडलाय, हा डिजिट शोधू शकतो, है की नाही. आपण डायरेक्ट डिजिट शोधू शकतो, आपण म्हणू मिडल डिजिट. मिडल डिजिट आपला काय आहे, x + y + 1 आहे, म्हणजेच काय येणार, x आपला 1, y आपला 3, आणि एक त्यात ऍड करा, 3 आणि 1 4 आणि 1 5. तर तो नंबर काय असणार आहे, 5 असणार आहे. हेन्स द ओरिजिनल नंबर इज काय असेल हो, बघा की आपला युनिट प्लेसला कोण आहे, y ची व्हॅल्यू काय आहे, 3. मिडल प्लेसला कोण आहे, x + y + 1 जो आलाय 5. आणि 100 प्लेसला कोण आहे ना, तो ओरिजिनल नंबर काय असणार आपल्याला, 153, 153. ओके, थोडासा मोठा प्रश्न आहे, पण ह्याला आपण स्टेप बाय स्टेप असे तुकडे करून जर व्यवस्थित लक्षात ठेवायचा प्रयत्न केला कळतं. पहिल्यांदा आपण ओरिजिनल नंबर तयार करायचा, मग त्याचा रिव्हर्स नंबर तयार करायचा, मग त्याच्या रिलेशन वरून आपल्याला इक्वेशन्स तयार करायचे. हे कॅल्क्युलेशन थोडेसे क्रिटिकल वाटू शकतात ॲट फर्स्ट, परत प्रॅक्टिसनी हे सोपे होतात. आणि युज्युअल मेथडनी तुम्ही तुमच्या कुठल्याही सोयीस्कर मेथडनी हे इक्वेशन सोडवायचे आहेत, आणि वी कॅन फाइंड द रिक्वायर्ड नंबर. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 4 मध्ये खूप वेळा विचारलेला आहे.
क्वेश्चन नंबर 3 मध्ये सुद्धा विचारला जातो, 3 मार्कासाठी 4 मार्कासाठी, ऍक्टिव्हिटीसाठी सुद्धा येतो हा प्रश्न. जरी हा सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये असाल तरी सुद्धा याचा महत्व आहे. ठीक आहे. सो वी गो नेक्स्ट क्वेश्चन. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज. इथं आता फ्रॅक्शनचा प्रश्न आहे. फ्रॅक्शनचा प्रश्न आहे म्हटल्यानंतर इथे दोन गोष्टी असतात. एक असतो न्यूमरेटर आणि दुसरा असतो डिनॉमिनेटर, अंश आणि छेद. तर ह्यांच्यामध्ये रिलेशन दिला असणार आहे आपल्याला, त्याला व्यवस्थित आपल्याला मांडायचं आहे. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज. डिनॉमिनेटर म्हणजे छेद ऑफ अ फ्रॅक्शन आहे, काय आहे, 4 मोर. इथे एक दोन गोष्टी लक्षात आल्या पाहिजे पटकन. तो 4 ने जास्त आहे, तो मोठा आहे, तो मोठा आहे. कोणापेक्षा ते पुढे दिलेलं असतं, कितीपेक्षा ते अगोदरच सांगतात. हे मराठीचं उलट असतं. आपल्यात पहिल्यांदा काय करतात, कुणापेक्षा सांगतो आणि मग आपण शेवटी सांगतो कितीनं मोठा आहे. इंग्रजीमध्ये कसं असतं, सुरुवातीला सांगतात की कितीनं मोठा आहे आणि मग सांगतात कुणापेक्षा. त्यामुळं पुढं वाचणं गरजेचं आहे. पूर्ण सेंटेन्स वाचल्याशिवाय आपण त्याचं इक्वेशन तयार करू शकत नसतो इंग्रजीमध्ये. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर. 4 ने जास्त आहे. कुणापेक्षा, तर ते पुढे लिहिलेलं आहे स्पष्टपणे. कुणापेक्षा आहे तर ट्वाइस, डबल. आता पुन्हा एकदा ट्वाइस कुणाचे ते पुढे सांगितलेलं असतं. ट्वाइस इट्स न्यूमरेटर म्हणजे न्यूमरेटरचा ट्वाइस करा, त्यात 4 ऍड करा, मग तुम्हाला मिळणार डिनॉमिनेटर. असं सगळं उलटा प्रवास असतो त्याचा. हे समजून घेणं गरजेचं आहे. ही वाक्यरचना आपल्याला इंग्रजी मधली समजली पाहिजे. कळलं का नाही? द डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स. डिनॉमिनेटर होतो 12 पट. कुणाच्या ते पुढे सांगितलेलं असतं, न्यूमरेटरच्या. पण असाच होणार नाही तो, कधीतरी होणार. काय केल्यावर ते पुढे लिहिलंय, इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रेड्युस्ड बाय 6. म्हणजे जर आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू मध्ये 6 ने कमी केली, त्याची व्हॅल्यू काय केली, 6 ने कमी केली, त्यावेळी काय होणार आहे, त्यावेळी होणार आहे असं की डिनॉमिनेटर बनणार आहे 12 पट. डिनॉमिनेटर होणार आहे 12 पट. म्हणजे बेसिकली समजा एक 20 आहे आणि खाली समजा 10 आहे, असा फ्रॅक्शन आहे धरून चला. तर ह्यांच्या मते यांना काय करायचं, यातून 6 कमी करा, यातून 6 कमी करा, मग हा झाला 14, हा झाला 4. आणि ह्या कंडिशन मध्ये त्यांना असं म्हणायचं आहे की बाबा डिनॉमिनेटर जो आहे तो ह्याच्यापेक्षा 12 पट आहे. आता ह्यात तसं होणार नाही ऑफकोर्स, आपल्याला ते शोधायचं आहे ज्याच्यात होतंय. ओके, तो आपल्याला शोधायचा आहे. बस ह्या दोन कंडिशन्स आहेत, एकदम सिंपल आहे. इथं अज्युम करूया आपण डायरेक्टली एक न्यूमरेटर आणि एक डिनॉमिनेटर. ओके, लेट द डिनॉमिनेटर of fraction is x and the numerator of fraction is y. So फॉर द जस्ट फॉर कन्व्हिनियन्स आपल्याला माहित असावं की फ्रॅक्शन काय होईल, तो फ्रॅक्शन असा दिसेल. फ्रॅक्शन विल बी, आपल्याला कायची गरज नाही आहे पण आपल्याला माहित असावं फ्रॅक्शन काय होईल. न्यूमरेटर आपला y मानलाय आपण, त्यामुळं हे असा होईल y बाय एक्स. न्यूमरेटर वर असतो ना, त्याची आता गरज नाही आपल्याला, डायरेक्ट तो शेवटी लागणार आहे. आता कंडिशन्स फ्रॉम फर्स्ट कंडिशन. पहिली कंडिशन, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर. डिनॉमिनेटर कोण आहे बघायचा यातला, एक्स. एक्स लिहिला आहे, आहेला जनरली आपण इज इक्वल टू वापर. डिनॉमिनेटर आहे 4 ने जास्त. 4 ने जास्त म्हणल्यानंतर वेट करायचं, कशापेक्षा जास्त ते पुढे सांगितलेलं असतं. नुसतं 4 ने जास्त म्हणल्यानंतर आपल्याला कशात तरी 4 ऍड करायचं आहे हे कळतं. कशात ते पुढं, ट्वाइस इट्स न्यूमरेटर. ट्वाइस इट्स न्यूमरेटर. न्यूमरेटर अगेन आपला कोण आहे, वाय. तर डिनॉमिनेटर इज 4 मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर. अशा पद्धतीने ते इक्वेशनचं एक्सप्रेशन आपण त्या
इंग्रजी स्टेटमेंट्स आपण ह्या इक्वेशन मध्ये कन्व्हर्जन करणं गरजेचं असतं. आणि आता ह्याला आपण व्यवस्थित ॲज युजल लिहितो. हे 2y या बाजूला मायनस केलं, 4 त्याच बाजूला ठेवतो आपण आणि याला इक्वेशन नंबर 1 करतो. बरोबर आहे का? क्वाड्रॅटिक मध्ये आपण हे पण इकडे घेत असतो, लक्षात घ्या. क्वाड्रॅटिक मध्ये आपण सगळंच घेतो डावी बाजूला. इथं फक्त आपण काय करतो, जे कॉन्स्टंट आहेत ते उजव्या बाजूला ठेवतो. ही छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची. ही झाली पहिली कंडिशन. फ्रॉम सेकंड कंडिशन बघूया आपण आता. या कंडिशन सोप्या आहेत, लक्षात घ्या. कंडिशन्स तयार करायला आल्या की आपल्याला या प्रश्नामध्ये काहीही अवघड वाटण्याचं कारण नाही आहे. ओके, सेकंड कंडिशन आपल्याला सांगितलेली आहे तीच की डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स द न्यूमरेटर. पण कधी? इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रेड्युस्ड बाय 6. म्हणजे 12 पट तर होणार आहे, 12 पट तर होणार आहे, पण कधी? 6 ने कमी केल्यावर. 6 ने कमी केल्यावर 12 पट तर असणार आहे. म्हणजे 12 ने गुणल्यानंतर एका कोणाला तरी 12 ने आपण मल्टिप्लाय केलं की एक कोणतर मिळणार आहे, हे फिक्स आहे. एकाने कोणाला तरी 12 ला गुणलं की आपल्याला एक कोणतर मिळणार आहे, म्हणजे डिनॉमिनेटर मिळणार आहे बेसिकली, हे की नाही. डिनॉमिनेटर सांगितलंय ना 12 टाइम्स, म्हणजे इकडे पण डिनॉमिनेटर काय केलाय? 6 ने कमी केलेला आहे. मग डिनॉमिनेटर आपला किती आहे? एक्स आहे, राईट. म्हणजे तो काय केला पाहिजे? एक्स मायनस 6. हा कमी झालेला डिनॉमिनेटर, हा कमी झालेला डिनॉमिनेटर हा 12 पट आहे कमी झालेल्या न्यूमरेटर पेक्षा. आलं लक्षात? कळालं की नाही? समजलं की नाही? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर 6 ने कमी केले आणि मग त्यांचं रिलेशन फिक्स केलेलं आहे की बाबा हा एक कोणापेक्षा तरी कोणतरी 12 पट आहे. हे महत्वाचं आहे की कोण कोणापेक्षा 12 पट आहे. हे असं एक ठिकाणी वाय आणि वाय ठिकाणी लिहून चालणार नाही, ठीक आहे. डिनॉमिनेटर 12 पट आहे. ठीक, हे आता सोडवूया आपण. 7 बार 72, राईट. एक्स इकडे आणूया, हे -12y इज इक्वल टू -72 प्लस 6. एक्स -12y इज इक्वल टू हे होणार 66, पण ते मायनस मधलं. असो, व्हॉट एव्हर द इक्वेशन्स वी कॅन सॉल्व देम. आपण त्यांना सोडवू शकतो बाय इझी मेथड्स. अगेन वी कॅन जस्ट सबट्रॅक्ट, राईट. कारण इथं प्लस एक्स आहे, आपण त्यांची वजाबाकी करू आणि करून टाकू. ओके, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. 1 वाला लिहून घेऊया x मायनस 2y इज इक्वल टू 4. 2 वाला लिहून घेऊया x मायनस 12y इज इक्वल टू -66. अँड वी आर सबट्रॅक्टिंग. इथं मायनस होईल, बरोबर आहे. हे काय होईल? मायनस. हे काय होईल? प्लस. हे काय होईल? प्लस. सबट्रॅक्शन करत असताना सेकंड इक्वेशनचे आपण प्रत्येक टर्मचे साइन जे आहे ते चेंज करत असतो. हे 0 होईल. हे काय होईल बघ? -2y प्लस 12y, बरोबर. प्लस वाला 10y होईल. हे चिन्ह बदललेलं आहे. हे सुद्धा किती येणार आहे? 70 येणार आहे. 4 प्लस 66 70 येणार आहे. आणि y इज इक्वल टू काय येणार आपल्याला माहिती आहे? y इज इक्वल टू येणार आहे 7. वी पुट नाउ put y is equal to 7 in equation. Which equation we should put? Is equation number 1 दिसतंय. पुट करून टाकू त्याच्यामध्ये. x minus 2y is equal to 4 मध्ये x आहे -2 आहे, y च्या ठिकाणी 7 आहे इज इक्वल टू 4 आहे. x मायनस इथं येणार आहे -14 इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू किती येणार आहे? 18. x इज इक्वल टू किती येणार आहे? 18. y इज इक्वल टू किती आलेला आहे? 7. आणि आपलं एक्झाम्पल सुद्धा संपलेलं आहे, लक्षात घ्या. एक्स आणि वायच्याच व्हॅल्यू आपल्याला म्हणजेच फ्रॅक्शन. हेन्स द फ्रॅक्शन इज, आपल्याला माहिती आहे काय असणार आपला फ्रॅक्शन, y बाय एक्स. वाय ला वर ठेवायचं हे विसरू नका. नाही सॉरी आपण हे चुकीचं लिहिलं रे. डिनॉमिनेट ना, बरोबर लिहिलं, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर लिहिलेलं आहे. आपला डिनॉमिनेटर एक्स आहे जो खाली आहे, आणि म्हणजे 7/18 इज द राईट आन्सर. हा डिनॉमिनेटर आहे. तो वाटल्यास लिहूया आपण. न्यूमरेटर काय आला आमचा?
न्यूमरेटर आलेला आहे जो आपला y होता न्यूमरेटर, राईट, तो आला 7 आणि डिनॉमिनेटर आलेला आहे 18. ठीक आहे, इझी एक्झाम्पल्स आहेत, समजून घ्यायचं व्यवस्थित. त्यांची जी वाक्यरचना आहे ती समजली की आपल्याला समजून येते. ओके, पुढे जाऊया. नेक्स्ट, तर ह्याच्यामध्ये बघूया आपण आता. ठीक आहे, लेट्स रीड. आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. तर असं आहे, विशालने 1900 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. 1900 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे, पण त्यातला काही प्रवास त्यांनी बसने केलेला आहे आणि काही प्रवास त्यांनी प्लेनने केलेला आहे. किती केलाय तो सांगितलेला नाही. वी कॅन अज्युम बसचा प्रवास x किलोमीटर आणि वायचा प्रवास एरोप्लेनचा प्रवास y किलोमीटर, असं आपण अज्युम करू शकतो. बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड, बसचं स्पीड दिलं आहे 60 किलोमीटर पर तास आणि ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन सुद्धा दिलेला आहे 700 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. 5 तास लागले कम्प्लीट करण्यासाठी. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. आता इथं काय आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो फॉर्म्युला, जो फॉर्म्युला वर्ल्ड फेमस फॉर्म्युला आहे, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. हा फॉर्म्युला लक्षात घ्या, वेगवेगळ्या पद्धतीने आपण वापरत असतो. त्याला कधी कधी आपण असं पण लिहितो, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, किंवा ह्याला टाइमच्या फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा लिहितात, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आपल्याला कुठला वापरायचा आहे, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, त्याच्यानुसार आपण हे करू इझिएस्ट. सुरुवातीला आपण हे ठरवायचं आहे की आपण एक्स आणि वाय काय अज्युम करूया. इथं 2 ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. पहिला ऑप्शन, आपण बसचा प्रवास x आणि एरोप्लेनचा प्रवास y किलोमीटर झाला असा अज्युम करू शकतो. मग आपलं पहिलं इक्वेशन एकदम सिंपल बनतं. जर x आणि y बसचे किलोमीटर्स असतील तर x आणि y किती असणार आहे, 1900. हे पहिलं सोपं साधं इक्वेशन मिळून जातं आपल्याला. आता दुसरा ऑप्शन असा आहे की आपण असं पण अज्युम करू शकतो की x तास प्रवास केलाय बसनी, y तास प्रवास केलाय प्लेननी, आणि त्यामध्ये पण एक ऑब्वियस इक्वेशन मिळतं, कारण टोटल आपल्याला तास पण दिलेत. तिथं काय होणार इक्वेशन, x प्लस वाय इज इक्वल टू 5. ह्या दोन्ही प्रकारच्या इक्वेशनचा आपण वापर करून सोडवू शकत असतो, काही प्रॉब्लेम नसतो. जर तुम्ही पहिल्यांदा किलोमीटर अज्युम केले आणि मग हे इक्वेशन तयार केलं, x प्लस वाय इज इक्वल टू 1900, मग तुम्ही ह्याच्यासाठी तुम्हाला त्या एक्सचाच वापर करून टाइम फाइंड करावं लागतं, ह्या फॉर्म्युलाचा वापर करून, आणि मग टाइम ऍड करायचं आणि 5 दाखवायचं इज इक्वल टू 5. तसं करू शकता. आणि जर तुम्ही टाइम वापरला तर तुम्हाला डिस्टन्स फाइंड करावं लागेल, ते सुद्धा तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही पद्धतीने उत्तर येतं, लक्षात येतं तुमच्या. तर आपण कुठला पण एक त्यातला ऑप्शन घेऊया. कुठला घेऊया सांगा. टाइमचं घेऊया. ठीक आहे, टाइमचं घेऊया. तर आपण म्हणूया लेट टाइम ट्रॅव्हल्ड बाय बस इज x hours. आता हे आवर मध्ये असणार. अँड टाइम ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन इज y hours. बरोबर आहे. मग एक ऑब्वियस इक्वेशन काय, बरोबर काय इक्वेशन, x प्लस वाय इज इक्वल टू
एकदम सिंपल. जर आपण टाइम अज्युम केलं तर, आपण जर किलोमीटर अज्युम केलं असतं तर x + y = 1900 असं आलं असतं, बाकी काही नाही. पण आता इथून पुढे बदलते. नाव वी हॅव टू इक्वेशन तर तयार करायचं आहे आपल्याला ह्याचं, पण आता आपल्याकडे हे टाइम आहे, सॉरी हे काय, हा टाइम आहे, ह्या टाइमचं आपल्याला रूपांतर काय करायचं आहे आता, डिस्टन्स मध्ये करायचं आहे, राईट. अँड नाव वी नीड द फॉर्म्युला फॉर डिस्टन्स, आहे की नाही. आपल्याला आता डिस्टन्स पाहिजे ना, डिस्टन्सचा फॉर्म्युला लिहूया मग आता. डिस्टन्स इज इक्वल टू काय, यस, स्पीड इंटू टाइम. म्हणून डिस्टन्स कवर्ड बाय बस जर आपण म्हणालो, बसचं स्पीड आपण सांगितलेलं आपल्याला ते किती घ्यायला पाहिजे आपल्याला, 60 km/h. आणि बसचा टाइम आपण यात किती अज्युम केलेला आहे, x, म्हणजे हे किती झालं 60x, हे झालं डिस्टन्स किलोमीटर मधलं, बरोबर आहे का. तसंच हेन्स डिस्टन्स कवर्ड बाय प्लेन, एरोप्लेन, त्याचं स्पीड किती आहे 700 आहे, बरोबर आहे. त्याचं टाइम किती आहे y आहे, बरोबर आहे. मग याचं किती येणार आहे 700 y किलोमीटर. And then we can write the second equation from second condition. We can write equation as like, आपल्याला माहिती आहे डिस्टन्स कवर्ड बाय आपलं बसचं किती आलेलं आहे 60x, आणि ह्याचं किती आहे 700 y, हे किती टोटल असणार आहे मग 19. टोटल तर ते वापरायचंच आहे आपल्याला, बट अशा पद्धतीनं आपण इथं हे टोटल ऑब्वियस झालं, आणि ह्याचं कन्व्हर्जन आपण काय केलं डिस्टन्स मध्ये केलं युझिंग स्पीड्स, आणि मग ह्या डिस्टन्सची बेरीज सुद्धा किती येणार आहे 19च येणार आहे. अगेन वी हॅव टू इक्वेशन्स टू सॉल्व, ठीक नाही, दोन इक्वेशन्स आहेत, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 आपल्याला आलेले आहेत. जस्ट वी हॅव टू सॉल्व दिस. काय करूया सांगा. हो यस, वी कॅन सिम्प्लिफाय करू शकतो, हे आपण अजून सिम्प्लिफाय करूया, आहे की नाही. सिम्प्लिफाय करूया, याला आपण 10 भागवले तर हे किती होईल, हे होणार आहे 6x, हे होणार आहे 70y, हे होणार आहे 190. मग आपण याला इक्वेशन नंबर 2 देऊया. नाव वी कॅन सी हिअर, आपण मल्टिप्लाय करू तर काय, आपल्याला कोणालाही मल्टिप्लाय करू शकतो आपण, ज्याला 6 केलं तर ठीक आहे. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 6, तर हे होईल 1 इक्वेशन आपलं 6x होईल, 6y होईल, आणि 6 आणि गुणिले 5 यांचा गुणाकार होणार आहे 30. हे असणार आहे आपलं इक्वेशन नंबर 3. नाव वी कॅन सबट्रॅक्ट equation 3 from 2. So we write equation number 2 first. Okay. Then minus 6x plus 6y is equal to 30. Subtraction वजा वजा वजा, हे तर 0 होणार आहे, हे होणार आहे 64, आणि हे होणार आहे 160. अरे भाग जातोय का याला, y is equal to 160 upon 64, 5 नाही, नाही 64 into 5. ओके ठीक आहे. मला वाटतं पॉईंट मध्ये येईल, काय हरकत नाही, आपल्याला ते टाइम आहे ना आपलं ते, त्यामुळे येऊ शकतं, काय हरकत नाही. पहिल्यांदा आपण याला किती करूया 80 upon 32, 40 upon 16, 20 upon 8, 10 upon 4, 5/2. यस, म्हणजे हे येणार आहे 2.5, म्हणजे बेसिकली 5/2 येते.
5/2 आहे त्याचा आन्सर, म्हणजेच किती आलं 2.5. 5/2 लिहिलं तरी चालतंय, पण ते आवर्स मध्ये आपल्याला परत ते 2.5 तास लिहावं लागतं ना. हे आलं 5/2. पुट y is equal to 5/2 in equation 1, which is x plus y is equal to 5. So तर y 5/2 असेल तर x सुद्धा लक्षात घ्या 5 मायनस 5/2 सुद्धा काय 5/2 येईल. जर करून बघितलं 5 2 10 वाजा 5 5, बेसिकली 2.5 तास प्रवास केलेला आहे 5 तासामधला. हेन्स आपण सांगू शकतो, आपल्याला काय म्हणलंय, फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. ओके, वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स. आपला टाइम नाही विचारला किती तास त्यांनी प्रवास केला, आपल्याला विचारलं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. मग असू दे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आपल्याला माहिती आहे ना, बस डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस किती आहे 60x आहे. म्हणून आपण म्हणूया आता फायनल स्टेटमेंट मध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस आम्हाला माहिती आहे ते किती आहे 60x, बरं आहे का, 60x आहे, म्हणजेच काय 60 × 5/2. मग ह्याला आपण जर केलं तर किती होणार आहे 150 किलोमीटर. 150 किलोमीटर प्रवास केलेला आहे, बरोबर आहे का नाही, बरोबर आहे, यस. मग आपण वाक्य लिहूया, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस किंवा विशाल ट्रॅव्हल्ड 150 किलोमीटर बाय बस. ओके, तर आपल्याला बसच फक्त विचारलेलं आहे. आपल्याला जर एरोप्लेनचं विचारलं असतं तर आपण काय केलं असतं, 700 गुणिले y ची जी काय व्हॅल्यू आहे जी की सेमच आहे ते काढले असते. म्हणजे आपण वजाबाकी पण करू शकतो, 1900 मधनं 150 वजा केले तरी सुद्धा तीच येणार, ती तुम्ही मल्टिप्लाय करून घेतलं तरी सुद्धा तीच येणार आहे. ओके, लेट्स गो फॉरवर्ड दॅन नेक्स्ट. In a factory, the ratio of salary of skilled and unskilled worker is 5:3. स्किल्ड वर्कर्स आणि अनस्किल्ड वर्कर्स हे दोन प्रकारचे वर्कर्स आहेत फॅक्टरीमध्ये. त्यांच्या सॅलरीमध्ये फरक आहे, म्हणजे एकाला जर 5 रुपये मिळत असतील तर दुसऱ्याला 3 रुपये मिळत आहेत. हा रेशिओचा फरक आहे. रेशिओ हे त्या पटीत वाढत जाणार. बेसिकली जो काय पगार असेल तो त्यांच्या पटीत असणार. टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ ऑफ देम इज 720. म्हणजे दोघांची मिळून जर एका दिवसाची सॅलरी ऍड केली तर ती 720 आहे. हे खूपच सोपा प्रश्न, लक्षात घ्या. त्याला खरं तर 2 व्हेरिएबलची सुद्धा गरज नाहीये, 2 व्हेरिएबलची सुद्धा गरज नाही. इतकं सिंपल हे काय म्हणतात प्रश्न आहे ऍक्च्युली. फाइंड डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स. बट आपल्याला हा आता लिनियर मधला प्रश्न आहे, म्हणून बेसिकली हा जर आपण एका व्हेरिएबलने सोडवा तरी सोडवता येतं. कारण कसं होतंय, जर 5:3 त्याचं रेशिओ असेल तर आपण ह्याला असं लिहित असतो, एकाला 5x आणि एकाला 3x. आपण कॉमन मल्टिपल ॲज्युम करत असतो. ही खूप कॉमन मेथड आहे रेशिओ सोडवायची, 5x आणि 3x. आणि हे जर त्यांचे ऍक्च्युअल सॅलरीज असतील आणि त्यांची सॅलरीची बेरीज आपल्याला 720 दिलेली आहे, तर यांची बेरीज इज इक्वल टू 720. 8x इज इक्वल टू 720. x इज इक्वल टू किती येते बघा, किती होणार आहे 90. x इज इक्वल टू किती 90 ना, 8×9=72. आणि मग x परत एकदा पुट केलं इथं तर किती होणार, 3x किती असणार आहे म्हणजे 270 है ना, 90 × 3. आणि 5x किती असणार आहे 90 × म्हणजे 450. दॅट्स इट. हे सॅलरी आहेत त्यांच्या. डायरेक्ट आपण असं कॅल्क्युलेट करतात. एकदम इझी एक्झाम्पल आहे, बट या एक्झाम्पल मध्ये आपल्याला 2 व्हेरिएबल वापरायचेच आहेत, तर आपण मग असे वापरतो. आपण म्हणतो लेट सॅलरी ऑफ स्किल्ड वर्कर्स वर्कर इज
रुपीज म्हणूया एक्स अँड सॅलरी ऑफ अनस्किल्ड वर्कर इज रुपीज काय म्हणूया वाय. हेन्स फ्रॉम फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशन नुसार आमच्या लक्षात येत आहे की त्यांचं रेशो दिलेला आहे, म्हणजे बेसिकली एक्स इज टू वाय हा 5:3. इथे एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, रेशो हा ऑर्डर मध्ये बघायचा असतो, पहिला स्किल लिहिले आणि मग अनस्किल्ड लिहिले, लक्षात येतं तुम्हाला. त्याच्यामुळे स्किल्ड वाला जो एक्स आहे तो वर आला पाहिजे, उलट व्हायला नाही पाहिजे. उलट झालं की ती सॅलरी पण उलटी होणार त्यांची. हेन्स हे सोडवताना कसं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आपण, हे 3x होईल, हे इकडच्या बाजूला 5y होईल. पुन्हा एकदा हे इकडे घेऊन येऊ शकतो आपण, तर 3x - 5y इज इक्वल टू काय होईल, बेसिकली 0 होईल. हे असणार इक्वेशन नंबर 1. फ्रॉम सेकंड कंडिशन त्यांची बेरीज दिली आपल्याला, बेसिकली टोटल ऑफ सॅलरी 1 डे ची सॅलरी दिली आपल्याला 720 आहे. म्हणजेच काय, याची सॅलरी प्लस याची सॅलरी 720 आहे. स्किल्ड वाल्याची एक सॅलरी घ्या, अनस्किल्ड वाल्याची सॅलरी घ्या आणि त्यांची बेरीज करा. बेरीज किती येईल, 720 येईल. आता हे इक्वेशन सोडवायसाठी आपल्याला करूया ह्याला 5 ने मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5 किती होईल, हे 5x 5y 36 होते का. ओके ओके, इक्वेशन नंबर हे काय झालं, सबट्रॅक्ट. बरं आहे ना, काय डिवाइड करायचं, तिचं आपण केलं ना 5 साठी. आता आपण काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट इक्वेशन काय 1 फ्रॉम 2 म्हणा, नाही सबट्रॅक्ट नाही, ऍड केलं तर चालते ना, ऍडच करायचं की. सबट्रॅक्ट कशाला करतोय आपण, ऍड करूया ना, चिन्ह वेगवेगळे आहेत. ऍड इक्वेशन 1 and 2. पहिलं इक्वेशन आहे 3x - 5y इज इक्वल टू 0. दुसरं इक्वेशन काय, 5x + 5y इज इक्वल टू, हे होणार आहे 8x, ते मधलं तर 0 होणार आहे, हे कॅन्सल होणार आहे, हे होणार आहे 3600. x इज इक्वल टू किती आहे, तर 32 40. इथे व्हॅल्यू आहे की नाही. पुट x इज इक्वल टू 450 इन इक्वेशन 2, which is quite simple equation. X plus y is equal to 720. X is 450 plus y is equal to 720. Y is equal to 720 minus 450, which is 270. बरोबर आहे का. हेच काय म्हणले, फाइंड द वेजेस ऑफ स्किल्ड, दोन्हींची सण आहे. हेज द वेजेस ऑफ, असं दोन्ही जर विचारले असतील तर सेपरेट लाईन करायची. स्किल्ड वर्कर इज रुपीज म्हणायला विसरायचं नाही, दरवेळी चेक करायचं की आपण जे उत्तर लिहितो याला युनिट काय, युनिट ऑलवेज इम्पॉर्टंट आहे, अर्धा मार्क जातो नाही तर. अँड ऑफ लिहायचं अनस्किल्ड वर्कर इज ₹270. कळलं, सोपा प्रश्न होता. नेक्स्ट अँड द लास्ट, हा एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे, बट अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात क्वेश्चन नंबर 4 मध्ये. अगेन सोपा आहे, याचं लॉजिक समजून घेतलं की प्रश्न इतका सोपा होतो, एकदमच सोपा होतो. लॉजिक समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक डायग्राम इथं आपण काढूया. 2 प्लेसेस आहेत ए आणि बी. ओके, 2 प्लेसेस आहेत ए आणि बी, त्यांच्याबद्दल चर्चा चालली आहे. एका प्लेस पासून ज्याचं नाव आहे समजा ए, इकडे ए घेऊया, इकडे बी घेऊया. ओके, इथं अजून एकदा आपल्याला दुसऱ्यासाठी काढायचं आहे. पहिल्यांदा आपण फक्त वरच बघूया.
तर ते दोन प्लेसेस एकमेकांपासून किती किलोमीटर अंतरावर आहेत? 30 किलोमीटर. हे आपल्याला पहिल्यांदा कळलं पाहिजे की बाबा यांचं अंतर जे आहे किती आहे? 30 km आहे. बरोबर आहे. स्ट्रेट रोड आहे. हमीद आहे, एक हमीद आहे, तो काय करतोय? A to B जातोय. म्हणजे ह्या हमीदला मी इथं लिहितो, जो असा चाललाय. ठीक आहे. आणि सेम टाइमला जोसेफ जो आहे तो बी ला आहे. इथं जोसेफ लिहितो, तो कुठे चाललाय? या बाजूला चाललाय. ठीक आहे. म्हणजे बी टू ए चाललाय, एक जण ए टू बी चाललाय. ऑफकोर्स आहे गोष्ट, कधी ना कधी दोघं एकमेकांना काय होणार? भेटणार, रस्त्याच्या मध्ये भेटणार, कधी ना कधी भेटणारच. मग कधी भेटले? दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट्स. समजा इथं कुठेतरी भेटले, पॉइंट सी आहे समजा, तर 20 मिनिटाचा प्रवास केला. हमीदनी सुद्धा 20 मिनिट प्रवास केला, लक्षात घ्या, कारण ती एकाच वेळी निघाले दोघं. असं नाही की कुणी जास्त कुणी कमी केलाय. दोघांनी सुद्धा 20 मिनिटच प्रवास केलेला आहे. एकाच वेळी निघाले सांगितलेलं आहे, लक्षात घ्यायचं. ऍट द सेम टाइम निघालेले आहेत ते. त्याच्यामुळं प्रवास पण त्यांचा सेमच झालेला आहे. फक्त त्यांच्या स्पीडमध्ये फरक असावा. स्पीडमध्ये ज्याचं स्पीड जास्त असेल त्यानं जरा जास्त कव्हर केला असेल डिस्टन्स. बरोबर आहे की नाही? पण भेटले 20 मिनिटांनंतर ते काय झाले? भेटले. तर ही झाली पहिली कंडिशन. आता ही झाली पहिली सिच्युएशन. आता ह्या सिच्युएशन पासून आपल्याला आपलं पहिलं इक्वेशन कसं मिळतं हे लक्षात आलं पाहिजे. सुरुवातीला मी इथं ऍझ्युम करतो बघा, लेट स्पीड, आपण त्याचं काय ऍझ्युम करूया? स्पीड ऑफ हमीद इज x किलोमीटर पर आवर. स्पीडचा असं युनिट असतं. अँड स्पीड ऑफ जोसेफ इज y किलोमीटर पर आवर. बरोबर आहे. ओके. आता लॉजिक, 20 मिनिटात हमीदनं जेवढं डिस्टन्स कव्हर केला असेल ते हे असेल. बरोबर आहे. 20 मिनिटात जेवढं जोसेफनं कव्हर केलं असेल ते हे असेल. बरोबर आहे. आणि अल्टिमेटली त्या दोघांची बेरीज काय असेल? ही असेल, ए टू बी. म्हणजेच किती असेल? 30 असेल. म्हणजे हमीदचं डिस्टन्स अधिक जोसेफचं डिस्टन्स इज इक्वल टू किती? 30. इज इक्वल टू किती? 30. हे इथं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणून आपण सुरुवातीला हमीदचं डिस्टन्स फाइंड करूया. ओके. डिस्टन्स कवर्ड बाय हमीद. पहिल्यांदा आपण इथे लिहूया फर्स्ट केस है ना. ही पहिली केस आहे. दुसरी केस एक आहे वेगळी. त्या केसमध्ये ते दुसरीकडे प्रवास करतात. ही फर्स्ट केस चालू आहे आपली. ह्या फर्स्ट केस मध्ये आपण आहे, यात लिहूया आपण. पहिल्या वेळेस असं झालं की बाबा डिस्टन्स किती? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद. आता डिस्टन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, ते लिहू का मी? डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? स्पीड इंटू टाइम. मग स्पीड किती आहे हमीदचं? x. आणि टाइम किती केलाय त्यानं प्रवास? 20. पण काय प्रॉब्लेम आहे? हा, 20 काय मिनिट आहे. स्पीड मध्येच बघ ना, आवर आहे. मग चालेल का इथं 20? नाही, मिनिट चालणार नाही. मग आवर मध्ये मग कसं होत असते? भागिले 60 केले. कुठल्या पण मिनिटाला 60 न भागलं किती आवर होतं? 30 मिनिटं 60 न भागलं 1/2 येतं, म्हणजे अर्धा तास. ह्याला किती होईल मग? हे x इंटू 1/3 होईल बेसिकली. बरोबर आहे का? म्हणजे त्याला आपण असं डायरेक्टली लिहूया इथं x/3. लक्षात, ही महत्वाची गोष्ट ह्या प्रश्नामधली ही आहे की कन्व्हर्जन आपल्याला इथं थोडंसं सांगितलेलं आहे, करायला तुम्हाला जमलं पाहिजे. त्यामुळं आता पुढचं डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला. डिस्टन्स तसंच ट्रॅव्हल केलेला आहे कोणी? जोसेफनी. बरोबर आहे की नाही? मग ते काय असणार? त्याचं स्पीड आणि त्याचं सुद्धा टाइम तेवढंच आहे. मग त्याचं डिस्टन्स किती होईल? y/3.
आणि कंडिशन मग हेन्स कंडिशन काय होईल फ्रॉम फर्स्ट कंडिशन आमच्या काय लक्षात येतं की बाबांनो हमीदचं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स अधिक जोसेफचं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स इज इक्वल टू किती आहे हो 30 आहे. म्हणून ह्यांना जरा सोडवायला घेऊया आपण 3 सगळ्यांना मल्टिप्लाय करूया. हे होईल x, हे होईल y आणि हे होईल 90. ह्याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1. ही झाली आपली काय पहिली कंडिशन, पहिली केस, फर्स्ट केस आपण सॉल्व्ह केली आणि पहिल्या केस मधनं आपल्याला पहिलं इक्वेशन मिळालं. आता दुसरी केस, सेकंड केस म्हणू आपण इथं त्याला, सेकंड केस. सेकंड केस मध्ये काय होतंय इथं मांडूया आपण सेकंड केस. इथं सुद्धा सेम गोष्ट आहे. इथं कोण आहे ए हमीद, इथं कोण आहे बी जोसेफ. आता काय होते माहिती का, थोडासा ट्विस्ट आहे. आता हे झालं, आता इथून पुढचं आहे. इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी ऍट द सेम टाइम बट इन द ऑपोजिट डायरेक्शन इन्स्टेड ऑफ टुवर्ड्स ए. म्हणजे जोसेफ जो आहे तो आता इकडं न जाता तो इकडे चालला. आता म्हणजे जोसेफची डायरेक्शन बदलली सेकंड केस मध्ये, हमीदची नाही बदलली. हमीद इकडेच चाललाय, हमीद तिकडेच चाललाय. जोसेफ मात्र आता हमीदकडे पाठ करून पुढे चालला बेसिकली. तरी सुद्धा हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours. तरी सुद्धा असं तुम्ही 3 तास प्रवास करत गेला. जोसेफनी पण किती तास केला 3 तास, हमीदनी पण किती तास केला 3 तास. तरी सुद्धा ह्याला यानं पुढे जाऊन कुठेतरी गाठलं. ह्याच साधी गोष्ट आहे की ह्याचं स्पीड जास्त आहे म्हणून ह्यानं याला गाठलंय, ते तर कळालं. पण 3 तासानंतर गाठलंय. मग आता इक्वेशन किंवा इथं लॉजिक कसं आहे तर हे आता समजून घ्यायला पाहिजे. तर ह्यांच्या दोघांचं डिस्टन्स तर 30 फिक्स आहे, त्यात काय प्रश्न नाही. ए आणि बी चे डिस्टन्स 30 आहे. मग हे 30 मिळणार कसं यावेळी? यांच्या दोघांची बेरीज आहे का तू 30? नाही, यावेळी त्यांची वजाबाकी आहे. कशी? हमीदचं डिस्टन्स कुठून येणार? इथून एवढं एसी, त्या डिस्टन्स मधनं जोसेफचं डिस्टन्स एवढं वजा केलं, यातून एवढं वजा केलं, यातून एवढं वजा केलं, राहणार किती 30. यातून एवढं वजा केलं, राहणार किती 30. हेच लॉजिक आहे. मगाशी काय केलं तर हे आणि हे ऍड केलं, होणार किती 30. यातून एवढं वजा केलं, राहणार किती 30. हेच आपल्याला इथे समजलं पाहिजे. काढायचं तर तेच आहे, परत एकदा डिस्टन्सच काढायचं आपल्याला. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय पहिल्यांदा हमीद, सेम फॉर्म्युला, डिस्टन्स स्पीड इंटू टाइम. स्पीड परत एक्सच, टाइम आता किती आहे 3 तास. आता बघ ना इथं मी तासाचं कन्वर्जन करायला लागलं का आपल्याला? नाही. इथं मिनिटात दिले का? नाही. 3 hours म्हणले, त्यामुळे इथं काय करायला लागलं? नाही. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय जोसेफ, y इंटू 3 म्हणजे किती 3y. इथं फ्रॉम फर्स्ट कंडिशन, इथं फ्रॉम सेकंड कंडिशन. काय कंडिशन होईल सांग बघू आता? हमीदचं डिस्टन्स म्हणजे किती 3x मधून काय वजा करणार? जोसेफचं डिस्टन्स म्हणजे किती 3y आणि इज इक्वल टू काय मिळणार? इज इक्वल टू काय मिळणार? 30. ह्याला थोडस सोडवूया. काय होईल? x ने 3 ने भागल्यावर असं होईल. आणि आता वी हॅव 2 इक्वेशन्स विच आर व्हेरी व्हेरी सिम्पल इक्वेशन्स आणि आपल्याला ते सोडवायचे आहेत. जस्ट वी हॅव टू ऍड देम. यस, वी हॅव टू ऍड देम. ऍड इक्वेशन 1 and 2. So 1 is x plus y is equal to 90 and x minus y is equal to 10. तो वर घेऊया. add
x plus y is equal to 90, x minus y is equal to 10, 2x is equal to 100, x is equal to 50. Put x is equal to 50 in equation 1, which is x plus y is equal to 90, 50 plus y is equal to 90, and y is equal to 40. So last statement, कोणाची स्पीड होय? फाइंड द स्पीड ऑफ हमीद अँड जोसेफ. सो स्पीड ऑफ हमीद काय असणार आहे? त्यातला हमीदचं स्पीड आपलं x आहे, राईट? म्हणजे कोण आहे? 50. आता युनिट काय असणार? पर आवर. अँड स्पीड ऑफ जोसेफ इज किंवा इज इक्वल टू 40 किलोमीटर पर आवर. हे आपलं आन्सरिंग स्टेटमेंट असणार. ओके, तर अशा पद्धतीने आपण जे काय प्रोबॅबली अवघड वाटणारे एक्झाम्पल्स आहेत फर्स्ट चॅप्टर जे ते आज आपण कव्हर केलेले आहेत, पूर्ण डिटेलमध्ये कव्हर केलेले आहेत. तुम्ही स्वतःहून सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला जर कुठे शंका असेल तर तुम्ही रिवाइंड करून सुद्धा बघू शकता किंवा तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता. एखाद्या वेळेस कुठली चूक झाली असेल किंवा काय शंका असेल तरी सुद्धा तुम्ही सांगू शकता. ओके, तर आज आपण इथं थांबूया. परत आपण नेक्स्ट आपल्या क्वेश्चन्समध्ये क्वेश्चनच्या सिरीजमध्ये भेटूया. चलो, थँक्यू.